संत भगवान बाबा हे अत्यंत विद्वान व्यक्तिमत्व होते. त्यांचं राहणीमानही त्यांना शोभेल असं होतं. लहान असतानाच ते वारीमध्ये गेले आणि गळ्यामध्ये माळ घातली. लहान असतानाच ते फार हट्टी होते आणि त्यांनी गुरुची कृपाही लहानपणी असतानाच प्राप्त केली. जसे जसे ते मोठे झाले तसं तसं त्यांची प्रसिद्धी आणि त्यांचं व्यक्तिमत्व समाजामध्ये झळकू लागलं. परंतु ते म्हणतात ना की काही लोकांचं व्यक्तिमत्व झळकायला लागलं की काही लोकांना ते आवडत नाही. तसेच काही लोक होते की ज्यांना संत भगवान बाबांचं होणारी ही प्रसिद्धी खपली नाही. काही लोकांनी कट कारस्थान रचलं आणि संत भगवान बाबांच्या अंथरुणाखाली लोगडी चोळी ठेवली. त्यांना त्यांचं व्यक्तिमत्व खराब करण्यासाठी या थराला काही लोक गेले. परंतु जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा संत भगवान बाबांच्या मनावर फार परिणाम झाला आणि त्यांनी स्वतःचं अंग बाजूला कापून काढलं. ज्या ठिकाणी रक्त पडलं त्या ठिकाणी तुळशी उगवलं आणि तेव्हा भगवान स्वतः साक्षात धावून आले आणि त्यांना अभय दिलं. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून या आले देव दिले अभय तिथे. ही अभंग त्याची साक्ष देते. जे संत विदेही असतात, ज्यांच्या रक्ताने पवित्र तुळशी उगवते, त्यांच्या पावित्र्याची साक्ष सामान्य लोकांना देण्याची गरज उरत नाही. संत हे महान असतात. संत हे देहाच्या पलीकडे जगणारे असतात.